आज सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही वीणाताईंच्या बरोबर इथे होतो. मग या प्रवाशांचं जे धाकधुकीचं जीवन आहे ते ताईंनी स्वतः जवळून अनुभवलं आणि इथे येऊन ते प्रवासी ट्रेन जात असताना सुद्धा एवढं घाई गडबडीत असताना सुद्धा ताईंच्या जवळ येऊन त्यांनी त्यांच्या समस्या ताईंना सांगितल्या. त्यांना खूप कुतूहल वाटलं की आजपर्यंत त्यांच्यापर्यंत एकही नगराध्यक्ष पदासाठी उभा असणारा उमेदवार किंवा नगराध्यक्ष झालेली जी काही लोक आहेत ते सुद्धा यांच्यापर्यंत येऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. त्या सगळ्यांनी येऊन ताईजवळ त्यांच्या समस्या मांडल्या आणि ताईंनी त्यांना शब्दही दिला की मला जर तुम्ही भरघोस मताने विजयी केलं तर मी नक्कीच तुमच्या या सगळ्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आणि त्याबरोबरच ही लढाई ही फक्त ताईंची लढाई नाहीये, शिवसेनेच्या कुठल्याही शिलेदाराची लढाई नसून या बदलापूर शहरातल्या सर्वसामान्य माणसाची लढाई आहे. या बदलापूर शहरातल्या सर्वसामान्य माणसाच्या स्वाभिमानाची ही लढाई लढण्यासाठी आज ही सगळी लोक इथे उतरलेली आहेत. आणि नक्कीच ताईंनी त्यांना शब्द दिला की आम्ही निवडून आल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिल्याच्या नंतर तुमची प्रत्येक समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि निश्चितच शिवसेनेचे सर्व उमेदवार असतील किंवा वामनदादा असतील यांच्या माध्यमातून हे सगळेच प्रश्न नक्कीच सोडवले जातील असा आम्हाला विश्वास आहे. आणि जनतेवरती सुद्धा आम्हाला विश्वास आहे की ते ताईंना भरघोस मताने विजयी करतील आणि त्यांना त्यांचं नेतृत्व करण्याची संधी देतील. आणि ताईंना जेव्हा मी प्रश्न विचारला की ताई तुम्ही इथे येऊन या सगळ्या लोकांशी बोलताय, मग आजपर्यंत दुसरं तर कोणी आलं नाही, मग तुमची इथे येण्याची काय गरज? तर ताईंनी सांगितलं की इथून प्रवास करणारी प्रत्येक मुलगी ही मला माझ्या मुलीसारखी वाटते. इथून प्रवास करणारी प्रत्येक जी आई असेल किंवा दुसऱ्या महिला असतील त्या मला माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या वाटतात. इथून प्रवास करणारी जी मुलं आहेत ती सुद्धा मला माझ्या मुलांसारखी वाटतात. आणि आज जर मी या बदलापूर शहराचं नेतृत्व करण्यासाठी इथे उतरलेली आहे तर त्या प्रत्येकाच्या समस्या जाणून घेणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे आणि ते मी नक्कीच करेल. आणि इथून पुढेही या लोकांनी मला संधी दिली तर मी त्यांचं नेतृत्व करेल, त्यांच्या प्रत्येक समस्या मी जाणून घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करेलच असं ताईंनी त्यांना शब्द सुद्धा दिला. छान. अगदी याच उत्तराची आम्ही वाट बघत होतो, कारण जेव्हा जनतेला आपलं मांडून प्रश्नांची उत्तर सॉल्व्ह केली जाते. नमस्कार दादा, काय बोला? रेल्वे प्रवास आज वीणाताई म्हात्रे जे आहेत रेल्वे स्टेशनवरती आलेले आहेत, त्यांनी विविध समस्यांवरती चर्चा केली. या संदर्भात खरं पाहता आपण बदलापूर वासियांचा जो मुख्य प्रश्न कोणता जर असेल तर रेल्वे प्रवासी जे मुंबईत रोज कामाला जातात आपले बदलापूर वासी, त्यांच्या पार्किंगची खूप मोठी समस्या आहे. मग त्यांच्या पार्किंगची समस्या असल्यानंतर ट्रॅफिक आणि या सगळ्या गोष्टी इथं बदलापूर स्टेशनवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आमचं मेन व्हिजन जर कोणतं असेल वामनदादा म्हात्रे, वीणाताई म्हात्रे आणि शिवसेना पक्षाचं एकंदरीत, तर ते व्हिजन आहे बदलापूर वासियांना स्टेशनच्या जवळ व्यवस्थित पार्किंग मिळावी, त्यांना व्यवस्थित कामावरती जाता यावं, व्यवस्थित घरी जाता यावं, यासाठी आम्ही त्यांना भेट दिली. त्यांना विश्वास दाखवला बदलापूर वासियांना जे मुंबईकडे जात होते कामाला, त्या प्रत्येकांना भेटून सांगितलं की आम्ही इथली ट्रॅफिकची समस्या असेल, तुमच्या येण्या जाण्याची जी समस्या आहे त्या समस्येवरती काम करण्याचं आश्वासन ताईंनी दादांच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि प्रत्येक बदलापूर वासीय सुद्धा त्याच आपुलकीनं, म्हणजे एखादा घरातला माणूस असतो त्या घरातल्या माणसाच्या आपुलकीने येऊन ताईंना प्रत्येक जण येऊन भेटत होता, त्यांच्या अडचणी सांगत होता. म्हणजे कोणत्या अडचणी येतात इथं बदलापूर स्टेशनच्या जवळ असेल किंवा बदलापूर शहरामध्ये जगत असताना एकंदरीत कोणत्या अडचणींना समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि आतापर्यंत त्यांनी आणि वामनदादांनी जी केलेली काम आहे ती सुद्धा स्वतःहून लोक त्यांना येऊन सांगत होती. आणि आम्ही तुमच्याच मागे आहोत, तुमच्याच पाठीशी आहोत. फक्त ज्या काही आमच्या बेसिक समस्या आहेत, बेसिक प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही काम करा. आणि येणाऱ्या निवडणुकीनंतर ज्यावेळेस ताई नगर अध्यक्ष असणारच आहेत, नगराध्यक्ष झाल्यानंतर ते बेसिक प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होणार आहेत असं सुद्धा आश्वासन ताईंनी या स्टेशनवरती येऊन दिलेलं आहे. धन्यवाद. म्हणजे पार्किंगची सुविधा देखील तुम्हाला आता लवकरच बघायला. आणि मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, जसं की सर्वजण बोलतात की वीणाताईंच्या घरी जर कोणी आलं तर त्या जेवण केल्याशिवाय त्यांना जे आहे सोडत नाही, त्यांना जेवण करायचा आग्रह करतात. म्हणजे एक गृहिणी असू द्या, एक कौटुंबिक असू द्या, त्याचबरोबर समाजकार्य असू द्या आणि राजकारण असू द्या, या सर्वांचा ताळमेळ जो आहे सांभाळत असताना तुम्हाला अन्नपूर्णा आपण नक्कीच म्हणून संबोधलं पाहिजे. आज तुम्हाला असं कुठे वाटलं का की ज्या महिला आहेत त्या लहान मुलांचे स्वतःचा डब्बा वगैरे करून कुटुंब सांभाळण्यासाठी आणि उदरनिर्वाह करण्यासाठी घरातून बाहेर पडत आहे, तर त्याच्या सुखसुविधांकडे आतापर्यंत लक्ष द्यायला पाहिजे होतं. त्यांना 15 डब्याची नोकरी असू द्या, त्यांचा प्रवास हा सुखद व्हायला पाहिजे होता. आज आपण सांगितल्याप्रमाणे मी कुटुंब सांभाळून सर्व सामाजिक कार्य करतच असते. आज मला अनुभव आहे का मी एक माता म्हणून सांगू इच्छिते का ज्या महिलांच्या समस्या त्याही त्यांची मुलं बाळ सोडून कामानिमित्ताने बाहेर पडतात.
आणि ते सकाळी जे जातात ते डायरेक्ट संध्याकाळीच येतात. मग त्यांचं जीवन हे धाकधुकीचं असते. मग आपण समजून जातो की त्या महिलांचं कसं होत असेल, काय करत असतील बिचारा. पुन्हा सकाळी तोच रुटीन, उठून तेच जेवण, तेच काम, तेच पुन्हा तेच काम करत करत ते जीवन अगदी म्हणजे व्यवस्थित नाहीये, विस्कळीत झालेलं आहे. पण अशा मातांना मी सांगते का आपण सगळ्या माता एक असून सगळ्या अन्नपूर्णा माता म्हणजे सगळ्यांना जेवण बनवून घालतो. त्याकरता आपण सगळ्या महिलांनी एकत्र येऊन हा उदरनिर्वाह करायचा आणि जनतेसाठी काय होईल ते मी नक्कीच बघणार. आणि अशा मातांना सांगते का मी तुमच्या पाठीशी आहे, मी तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करीन. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू. मी प्रथम इथे आले तेव्हा ट्रेन चालू झाल्या आणि त्या महिलांनी सांगितलं का आम्हाला एवढी धाकधुकीच्या जीवनामध्ये कसं चढावं लागतं, आमचं जीवन काय आहे ते तुम्ही बघा. आणि मी डोळ्याने पाहिलं अतिशय धक्काबुक्कीच्या काळात महिला कशा चढतात, एखादी महिला पडली तर तिचं काय अवस्था होईल, असे ह्या महिलांचे मी सर्व बघून मला पण अतिशय वाईट वाटलं का खरंच हे महिलांची धाकधुकीची जीवन. घर सांभाळणं हे काही सोपं नाही. आपल्याला वाटते का महिला घरात असते, पण ती घरात काय करते, ती कसं आपल्या घरामध्ये जेवण कोणत्या पद्धतीने पैसा अडका आला पाहिजे, त्या निमित्ताने ती महिला घर चालू शकते. आणि आपल्या मुलांना आजारी पडली तर थोडंसं उठून काम करू शकते. ही महिलाच करू शकते. आपण समजा पुरुष तर करतातच, पण जास्त चिंता कोणाला असते, आईला असते. कुटुंब प्रमुख म्हणून तिला सर्व काम करावी लागतात आणि ती शेवटपर्यंत ती आपली जीवाची पर्वा न करत ती कुटुंबासाठी झटत असते. आईंच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे, अश्रू अनावर झालेले आहेत. काय बोलाल, आज तुम्ही किती वेळ झाला यांच्यासोबत आहात? मी बरोबर सातत्याने ताई बरोबर होतो, पण सकाळी मी 7 वाजल्यापासून म्हणजे इथल्या ज्या रेल्वेच्या समस्या आहेत, आपले प्रॉब्लेम आहेत, गर्दीच्या समस्या, महिलांना जास्तीत जास्त महिलांना ते सतवत असते. जेव्हा गाडी येते आणि जेव्हा ताईने गाडी पाहताना जी गाडी पकडतात महिला, ते पहिल्यांदा असं मनात कुठे खंत वाटते की बाबा हे बदलापूर एवढं सर डेव्हलप झालेलं आहे. इथे काहीतरी आपल्या ह्या ठिकाणी रेल्वेची जी 12 डब्याची होती, पहिली 10 डब्याची होती, नंतर 8 डब्याची होती, 12 डब्याची झाली. 12 डब्यावरून आपण आता शासनातर्फे आपले खासदार आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत, त्यांच्या वतीने आम्हाला सांगण्यात आले की या बदलापूरकरांसाठी आम्ही 15 डब्याची जी लोकल आहे ती जास्तीत जास्त आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करणार. आणि महिलांसाठी विशेष जी 1 डब्याची असेल ती जास्तीत जास्त महिलांसाठी लेडीज ज्या लोकल आहेत त्या कशा जास्तीत जास्त करता येतील बदलापूर शहरासाठी, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि आमच्या विनाताई नगराध्यक्षांना आम्ही दिलेला शब्द आहे की इथे ज्या रेल्वेच्या जेवढ्या ज्या समस्या असेल त्या आम्ही सोडवण्याचा काटोकाट प्रयत्न करणार आहोत. आणि दिलेला शब्द वामनदादा आहेत, ते विकासाचं वारं आहे, ते व धंदावत वारं आहे, ते जे बोललेले शब्द खरं करून दाखवत आहे हे प्रत्येक बदलापूरकरांना माहिती आहे. आणि दिलेला शब्द मी खरा करू. फक्त तुमची साथ आमच्या पाठीचे राहून आमचा जो भगवा जो आहे नगरपालिका फडकवण्याचं तुमचं म्हणजे आम्ही या तुमच्या माध्यमातून सर्व बदलापूर सांगू इच्छितो की तुमच्या ज्या जेवढ्या समस्या आहेत त्या परिपूर्ण नेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर. आपण आता बघू शकतो की शिवसेना होण्याच्या उमेदवार वीणाताई म्हात्रे यांनी आता बदलापूर रेल्वे स्टेशनला येऊन भेट दिलेली आहे. इकडे देऊन गर्दीचा लोक कसा रोज लोकलशी सामना करतात ते आपण बघत आहेत. अशाच नवीन घडामोडींसाठी बदलापूर न्यूजला नक्की फॉलो करा. व्हिडिओ जर्नलिस्ट तनया कुलकर्णी सोबत मी तनया कुलकर्णी, बदलापूर न्यूज, बदलापूर.